YouTubeवर व्हिडिओ पाहून 9वी पास तरुणाने बनावट नोटांचा छापखाना टाकला आणि लाखो रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो कुटुंबापासून अनेक दिवसांपासून वेगळा राहत होता. त्यामुळे त्या नोटा छापण्याचा प्रकार त्याने सुरू केला. त्याने काही नोटा वापरल्या आहेत. त्याच्या नोटांसंदर्भात एका दुकानदारात संशय आला. त्याने पोलिसांना माहिती दिली आणि प्रफुल्ल पाटील याचा बनावट नोटांचा भांडाफोड झाला. मोबाईल सर्वांच्या हातात आल्यानंतर कोणत्याही विषयावर माहिती मिळवणे सोपे झाले आहे. YouTube आणि Googleवर माहितीचा खजिना मिळतो. एका 9वी पास असलेल्या 26 वर्षीय तरुणाने गजबचे काम केले. त्या तरुणाने YouTubeवर नोटा छापण्यासंदर्भातील व्हिडिओ पाहिले. त्यानंतर स्वतःचा बनावट नोटा टाकण्याचा कारखाना त्याने टाकला. लाखो रुपयांच्या नोटा त्या तरुणाने चलनात आणल्या. प्रफुल्ल पाटील असे त्या तरुणाचे नाव असून नवी मुंबई पोलिसांनी त्याला तळोजा परिसरातून अटक केली आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरात प्रफुल्ल पाटील हा तरुण राहतो. त्याचे शिक्षण केवळ 9वी पर्यंत झाले आहे. तो बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पाटील याने YouTubeवर व्हिडिओ बघून आणि माहिती घेत या नोटांची छपाई केली. संगणक आणि प्रिंटरचा वापर करत त्याने या नोटा छापल्या. 9वी पर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर पोलीस हादरले. पोलिसांना माहिती मिळाल्यावर मध्यरात्री धाड टाकली. त्याला ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली. त्याच्या जवळ आणि घरात एकूण 2 लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या.